शेंदुराची कंठी सारखे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती होशी मंगल मूर्ती दर्शन मागणे माझ्या कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर तू विनायक तू ब्रह्मेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एकदंत तू मयूरेश्वरा मोरया लंबोदर तू विनायक तू ब्रह्मेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एकदंत तू मयूरेश्वरा मोरया वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका जिजाऊ साहेब शिवरायांसह पुण्यात राहू लागले. हे आसपासच्या गावातील लोकांना जेव्हा समजले तेव्हा रयतेला मोठा धीर आला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. जिजाऊंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. दिवे लागणीला उदाधुपांच्या दरवेळात शुभम करोती कल्याणांची शब्द देवघरात पुन्हा तरळू लागली. बादशाही सरदारांनी पुण्याच्या परगण्यावर फिरवलेल्या गाढवाच्या नांगराला जिजाऊंनी खीळ घातली आणि जिजाऊंनी ठरवले की आता या पुण्याच्या मातीत फिरेल तो सोन्याचा नांगर. शिवबाच्या छोट्याशा हाताला धरून जिजाऊंनी ही भूमी नांगरली आणि पुण्याची ही भूमी शेतकऱ्याच्या कष्टाने जिजाऊंच्या प्रेमाने सुजलाम सुफलाम झाली.
भळीव निघून आला मिरग फिरून गेला भळीव निघून आला मिरग फिरून गोऱ्या चालल्या रानात गोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण लांब शिवारात शेत गेली दुपार ही तळून कस इसावती बैल तासावर कवरून कस इसावती बैल तासावर कवरून बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीन बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीन कोऱ्या चालल्या रानात कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण मलगरी जाणार गड्या मलगरी जाता मलगरी जाणार गड्या मलगरी जाता येर गड्या काम करी जाता कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण मन येतया भरून सरी येता ढगातून माती उधळीते गंध अंगी वलावा धरून माती उधळीते गंध अंगी वलावा धरून तुझे आभाळ भरला तुझं आभाळ भरलं देवा सावळ मेघान तुझं आभाळ भरलं देवा सावळ मेघान कोऱ्या चालल्या रानात कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण मलगरी जाणार गड्या मलगरी जाता मलगरी जाणार गड्या मलगरी जाता येर गड्या काम करी जाता कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण 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 पुण्यातील कारभार मोकासदार म्हणून शिवरायांच्या नावानेच सुरू झालेला होता. कारभारातील आज्ञापत्रे लहानग्या शिवाजीराजांच्या नावाने आणि शिक्क्याने सुटू लागली. जिजाऊ माँसाहेबांच्या देखरेखीत पुण्याचे रुपडे पालटू लागले. शिवबा आता 10 वर्षांचे झाले होते. इकडे जिजाऊ माँसाहेबांच्या मनात शिवबांबद्दल काहीतरी वेगळाच विचार चालू होता.
पंत, शिवबा आता मोठा झालाय. आता शिवबांचे 2 हात करायला पाहिजेत. आता शिवबांचे लग्न नको का करायला? म्हणजे आम्ही वधू संशोधनाला लागायचे का मासाहेब? होय तर लगेच लागा कामाला. काहीही म्हणा पंत, पण जो आनंद स्त्रियांच्या सासू होण्यातला असतो तो काही वेगळाच आहे. तुम्हा पुरुष जातींच्या लोकांना नाही समजायचे ते. झाले. हा म्हणता म्हणता बातमी पुण्यात पसरली आणि एकाचे कार्य ठरले. फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेख